नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच चटपटीत अशी रेसिपी बनवतोय। सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यावरती अर्धा चमचा इथे मी मोहरी घातली। मोहरी तडतडल्यावरती अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं सुद्धा छान तडतडलंय। आता यामध्ये कांदा घालायचा आहे। तर एक छोट्या आकाराचा कांदा इथे मी बारीक चिरून घेतलाय। आता इथे कांदा आपल्याला ब्राउन करायचा नाहीये, थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आलं घालायचं आहे। तर अर्धा इंच आलं मी किसून यामध्ये घातलंय। आलं सुद्धा परतून घेऊया कांद्याबरोबर। आलं कांदा 1 मिनिट परतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी या मेजरिंग कपने मोजून 1 कप पाणी घेतलंय। आपल्याला या रेसिपीमध्ये अर्धा कप नंतर पुढे रवा वापरायचा आहे, म्हणून अर्ध्या कप रव्यासाठी 1 कप पाणी असं प्रमाण इथे घ्यायचं आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेत। चिली फ्लेक्स इथे मी तिखटासाठी घातलेत। चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता किंवा मग हिरवी मिरची घालू शकता। हिरवी मिरची तुम्ही कांद्याबरोबर इथे परतून घ्या। यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद घातली। आता पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे। इथे पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे। तर इथे मी बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर जो नेहमीचा उपम्याचा जो रवा असतो तो मिक्सरला फिरून मग वापरा। 1 कप आपण पाणी वापरले, त्यासाठी इथे अर्धा कप इथे मी रवा घेतलाय। आता रवा आपल्याला थोडा थोडा यामध्ये घालत जायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। तर इथे पहा, रवा घातल्यानंतर हे असं घट्ट व्हायला लागतं। तर हे सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। इथे आता याच्यातलं पाणी पहा सगळं निघून गेलंय। याचा असा गोळा व्हायला लागलाय। आता यामध्ये बटाटा घालायचा आहे। तर इथे आता मी बटाटा शिजवून सोलून घेतलाय। एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे घेतला होता, किसून यामध्ये घालायचा आहे। आता रव्याबरोबर हा मिक्स करून घ्यायचा आहे। इथे बटाटा किसूनच घ्यायचा आहे, म्हणजे तो सगळ्या रव्यामध्ये एकसारखा मिक्स होईल आणि त्याचे तुकडे राहणार नाहीत मध्ये मध्ये। तर ते सगळं मी एकजीव करून घेतलंय। गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचं आहे। बाउलमध्ये हे काढून घेतल्यानंतर थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर याला मळून घ्यायचं आहे। पूर्ण थंड करून घेऊ नका याला। पूर्ण जर थंड केलं तर हे खूपच ड्राय होईल आणि आपल्याला मळता येणार नाही हे। तर इथे आता हे कोमट झालंय, हाताला सहन होईल इतपत हे कोमट झालंय। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण चिली फ्लेक्स घातलेत, त्याबरोबर हळद घातली, त्यामुळे रंग खूप मस्त आलाय। याचा असा गोळा तयार करून घेतला। आता यामध्ये 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे यामध्ये जे एक्स्ट्राचे जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल। इथे आता मला फक्त 1 चमचा तांदळाचं पीठ लागलंय। तुम्हाला 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ सुद्धा लागू शकतं। पाण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर थोडंसं जास्त इथे तुम्हाला तांदळाचं पीठ लागू शकतं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी कुरकुरीत व्हायला सुद्धा मदत होईल। आता इथे मी मळून घेतल्यानंतर 1 चमचा यावरती तेल घातलंय। पुन्हा मळून घेऊया। इथे असा गोळा तयार आहे। आता
याच्यातला एक असा गोळा घेतला मी छोटा आणि आता याचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. पहा असा रोल बनवला आहे. आता 1-1 इंचाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवा तो आकार याला देऊ शकता. अशा पद्धतीने केलं तर एका वेळेस तुम्ही भरपूर बनवू शकता. तर असा शेप दिला आहे मी. तर इथे आता आपण असेच सगळे तयार करून घेऊया. पहा इथे सगळे तयार झालेत. आता हे आपण फ्राय करूया. तर असेच तुम्ही हे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता. फ्रीझरमध्ये ठेवायचे. 15 ते 20 दिवस हे छान राहतात आणि जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे काढून फ्राय करू शकता. तर आता हे लगेच आपण सगळे फ्राय करून घेऊया. इथे मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे तेलात सोडायचे. हे फ्राय होण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, कारण यामध्ये रवा आहे तो शिजवूनच घेतला आहे आपण. बटाटासुद्धा शिजवलेला आहे, त्यामुळे फक्त असं थोडंसं क्रिस्पी करून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि हे खूपच क्रिस्पी होतात. यामध्ये बटाटा आहे त्यामुळे चवसुद्धा खूपच छान लागते याची. आणि तुम्ही जर हे बनवून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवले तर हवे तेव्हा तुम्ही हे काढून फ्राय करून मुलांना देऊ शकता किंवा छोट्या मोठ्या पार्टीसाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. इथे आता मस्त रंग आला आहे आणि हे क्रिस्पीसुद्धा झालेत. काढून घेऊया. आणि असेच आता उरलेले सुद्धा मी फ्राय करून घेते. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे सर्व केले. तुम्ही शेजवान चटणी बरोबर सर्व करू शकता. कुठल्याही हिरव्या चटणी बरोबर सर्व केले तरी छान लागतात. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे बनवून देऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.